कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात धक्कादायक प्रकार. प्रियकराशी झालेल्या वादातून अल्पवयीन मुलीने केले स्वतःचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. या प्रकरणी युवकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, तर संबंधित लॉज मालकाचीही पोलीस चौकशी सुरू. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधात सुरू असलेल्या वादातून एका अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिरोळ तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी आणि एका युवकामध्ये प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. संबंधित युवक फोन उचलत नसल्याने संतापलेल्या मुलीने स्वतःकडे असलेले 3 अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर सार्वजनिक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे व्हिडिओ काही वेळातच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. दरम्यान हे व्हिडिओ संबंधित मुलीनेच अपलोड केले होते की अन्य कोणीतरी फेक अकाउंटद्वारे व्हायरल केले, याचाही तपास पोलीस करत आहेत. प्राथमिक तपासात हे व्हिडिओ हातकणंगले तालुक्यातील एका लॉजमध्ये चित्रित करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित लॉज मालकाला देखील चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलींना नियमांचे उल्लंघन करून प्रवेश दिला का, याबाबतही पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणी शिरोळ पोलिसांनी संबंधित युवकाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. दरम्यान या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून सोशल मीडियाचा वाढता गैरवापर आणि अल्पवयीन मुलांमधील वाढते गुन्हे पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. याबाबत अधिक माहिती देताना शिरोळचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितले की प्रकरण पोक्सो कायद्याअंतर्गत असल्याने अधिक माहिती सार्वजनिक करता येणार नाही. शेवट कायद्याच्या दृष्टीने अल्पवयीन मुलांची ओळख किंवा संबंधित व्हिडिओ प्रसारित करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. त्यामुळे नागरिकांनी अफवा किंवा व्हिडिओ शेअर न करता जबाबदारीने वागण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.